पंचीकरण ग्रंथामध्ये आज पान नंबर आहे 171. ठीक आहे. 171 वर शिष्य बोलतोय. काय म्हणतो की महाराज, शास्त्राधिकासही जर आपण कल्पित म्हणता तर त्यांच्याकडून सांसारिक बंधनाची निवृत्ती कशी होईल ते सांगावे. ठीक आहे. आपला विषय चालू होता की द्वैत अर्थात जगत हे दोन प्रकारचं सांगितलं होतं. एक ईश्वर रचित जगत, दुसरा आहे जीव रचित जगत. जीव रचित जगतालाच मानसिक द्वैत किंवा मानसिक जगत असंही म्हणतात, मनोमय सृष्टी असंही म्हणतात. मग बंधनाला कारण कोणती सृष्टी आहे याचं विवेचन सांगितलं होतं की ईश्वर सृष्टी ही बंधनाला कारण नसून जीवसृष्टी हीच बंधनाला कारण आहे. मग ती जीवकृत जी सृष्टी आहे, द्वैत आहे, ते देखील दोन प्रकारचं आहे. एक शास्त्रीय द्वैत, दुसरा आहे अशास्त्रीय द्वैत. तर आपला विचार चालू होता शास्त्रीय द्वैताबद्दल. तर शास्त्रीय द्वैत काय आहे तर सांगितलं होतं काय की श्रवण, मनन, निधिध्यासन अर्थात जे काही पारमार्थिक अंग आहे ते सर्व शास्त्रीय द्वैताच्याच अंतर्गत आहेत. ठीक. पुन्हा प्रश्न उपस्थित होतो की शास्त्रीय द्वैत श्रवण, मनन, निधिध्यासनाधिक याची अवधी काय आहे, सीमा काय आहे, कुठपर्यंत करायचेत. तर त्याचंही उत्तर दिलं होतं काय की जोपर्यंत अखंड एक रस असणारं ब्रह्मतत्व, त्या ब्रह्मतत्वाचा आपल्याला आत्मरूपाने, मी रूपाने दृढ साक्षात्कार होत नाही, अर्थात प्रत्येक अभिन्न ब्रह्माचा अपरोक्ष दृढ साक्षात्कार होत नाही, तोपर्यंत श्रवण मननाधिक हे सर्व शास्त्रीय द्वैत करायचं असं सांगितलं होतं, ठेवायचं. आणि एकदा का तत्वबोध झाला, ब्रह्मसाक्षात्कार झाला, तर त्या शास्त्रीय द्वैताचा सुद्धा काय करायचा, त्याग करायचा. पण त्याग केलाच पाहिजे असंही नाहीये, आहे की नाही. त्याग करायचा आहे की नाही, पण ज्ञान झाल्यानंतर त्याचा त्याग करावाच असा विधी पण नाही आहे. जर समजा एखाद्याने तत्वज्ञान झाल्यावर देखील मनन, निधिध्यासन करत राहिला किंवा त्याचेच अंग म्हणून अध्ययन, अध्यापनादी सत्शास्त्राचं वाचन, पठन, पाठन जर करत राहिला तर त्याचा निषेध पण केलेला नाहीये, त्याची हानी पण नाही त्याच्यापासून. मग काय करावं की ज्याला ज्ञान झालेलं आहे अशा जीवनमुक्त महात्म्याने ज्ञान झाल्यावर देखील इतरांनाही तसं ज्ञान व्हावं म्हणून पुन्हा अध्ययन, अध्यापन, मनन, निधिध्यासन, सद्ग्रंथाचं वाचन वगैरे करत राहावं. फक्त एवढंच आहे की हे सर्व जगत जसं कल्पित आहे त्याचप्रमाणे हे जे शास्त्रीय द्वैत आहे हे देखील कल्पितच आहे असा निश्चय करून स्वस्वरूपाचंच ठिकाणी स्थिती तर झालीच आहे, ब्राह्मी स्थिती ज्याला म्हणतात ती तर त्याची झालीच आहे. हे समस्त जगत कल्पितच आहे, त्यात शास्त्रीय द्वैत सुद्धा कल्पित आहे असा निश्चय करून पठन, पाठन, श्रवण, मननाधिक जरी त्याने केले तरी कुठलीही हानी नाही, ही गोष्ट सांगितली. यावर शिष्य आता शंका करतोय की म्हणे महाराज, हे जे शास्त्रीय द्वैत आहे, शास्त्रीय विचार, शास्त्राला शिकवणारे गुरु, श्रवण, मनन, निधिध्यासन, अध्ययन, अध्यापन, जप, तप हे सर्व जे शास्त्रीय द्वैत आहे हे सुद्धा जर कल्पित आहे तर त्या कल्पित असणाऱ्या शास्त्रीय द्वैताकडून जगताची निवृत्ती कशी होऊ शकेल अशी त्याची काय आहे शंका. कारण जी निवृत्ती करविणार आहे ते तुम्ही काय सांगतात, कल्पित आहे म्हणून. कमीत कमी भलं तुम्ही साऱ्या जगाला कल्पित म्हणत बसा, पण शास्त्र, गुरु, ज्ञान यांना तरी कल्पित म्हणू नका ना. कारण त्याच्याद्वारे आपल्याला जगताची काय करायची आहे, निवृत्ती करायची आहे. आणि तुम्ही तर सर्वच कल्पित म्हणता, मग कल्पिताकडून जगताची निवृत्ती कशी होईल असा शिष्याचा काय आहे प्रश्न. पंक्ती पहा. शिष्य, महाराज, शास्त्र विचाराधिकासही म्हणजे शास्त्रीय द्वैत हे सुद्धा जर आपण कल्पित म्हणता तर त्याच्याकडून
कल्पित असणाऱ्या शास्त्रीय द्वैताकडून, शास्त्रीय विचाराधिकाकडून सांसारिक बंधनाची निवृत्ती कशी होईल ते सांगावे. लक्षात आली शंका? हा, उत्तर देतात श्री गुरु. ज्याची निवृत्ती करायची आहे असा तो संसार कोठे खरा आहे. सापडलं? पंक्ती पहा. शेवटी जे आहे ना, संसार कोठे, तर संसार आणि कोठे याच्यामध्ये एक शब्द टाका, तरी. तरी. आता पुन्हा पंक्ती वाचतो. श्री गुरु त्याला समजावून सांगतात की बाबा रे, एक निवर्तक आहे, एक निवृत्ती आहे. म्हणजे निवृत्त नष्ट करणारा एक आहे, एक नष्ट होणारा आहे. तर निवर्तक कोण आहे? शास्त्रीय द्वैत, की ज्याला आम्ही कल्पित म्हणालो. पण त्याच्याद्वारे जे निवृत्त होणार आहे ते तरी कुठं सत्य आहे? संसार तरी कुठं सत्य आहे? संसार सुद्धा कसा आहे? कल्पितच आहे. आणि त्यामुळे कल्पिताकडून कल्पिताची निवृत्ती होण्याला काही अडचण नाही. जर संसार सत्य असता तर तुझी शंका, हे शिष्य, तुझी शंका बरोबर ठरली असती. कल्पिताकडून सत्याची निवृत्ती कशी होणार? पण जे निवृत्त करविणार आहे ते सुद्धा कल्पित, आणि जे निवृत्त होणार आहे ते सुद्धा कल्पित आहे. त्यामुळे काही अडचण नाही. कसं काय? कल्पिताकडून कल्पिताची निवृत्ती होते. उदाहरण देतीलच खाली, पंक्ती पहा. ज्याची निवृत्ती करायची आहे असा जो संसार तरी कोठे खरा आहे? तो तरी कुठं खरा आहे संसार? जसा यक्ष तसे बलिदान, अशी एक म्हण आहे. हा, यथा यक्ष तथा बली, जसा यक्ष तथा बली, आहे की नाही? याला अनुसरून आणखी म्हण, जसा देव तशी पूजा, आहे की नाही? जसा देव असेल तशीच काय केली जाते? पूजा केली जाते. जर पांडुरंग परमात्मा असेल समोर तर त्याची पूजा तुळशीच्या पानाने, बुक्का, दही, दूध याने अभिषेक, पेढे वगैरे खायला देवाला दिल्या जातात. पूजा, कळलं की नाही? आणि समोर जर एखादा काल भैरवादी किंवा एखादा कोणता दुसरा भैरव असला किंवा म्हसोबा बिसोबा असला तर त्याची पूजा कोंबडी बिंबडी देऊन करतात लोक. यद्यपि तशी करायला नाही पाहिजे, कळलं? कारण कोणताच देव पशुचा बळी मागत नाही. लोकांच्या जिव्हा ह्या खाण्यासाठी लालचवलेल्या असतात, म्हणून देवाला पुढं करून देवाच्या निमित्ताने हे लोक काय करतात? बळी देतात. खऱ्या अर्थाने असा कोणता देव आहे जगात की जो बळी मागतो? असं काहीच नाही आहे, कळलं? चला, त्याला तुम्ही काय द्या, बट्ट्या करून खाऊ घाला, पुरणपोळे खाऊ घाला, आहे की नाही? त्याला पेढे खाऊ घाला, तो काय देव नाही म्हणेल का? आहे की नाही? आणि जर तो देव नाही म्हणत असेल तर देवा ना भाऊ, तो तू बघून घे, आम्ही काय तुला देणार नाही. चला, जसा यक्ष तसे बलिदान, अशी जी म्हण आहे त्या न्यायाने, या नियमानुसार स्वप्न कल्पित, उदाहरण देऊन सांगतात दादा, कल्पित आणि कल्पिताची निवृत्ती कशी होते. या न्यायाने स्वप्न कल्पित सिंहाच्या दर्शनाने कल्पित स्वप्नाची जशी निवृत्ती होते. ठीक, एखाद्याला स्वप्न पडलं. स्वप्न हे, स्वप्न आणि स्वप्नावस्था ही कशी आहे? कल्पितच आहे ना, खरी आहे का? नाही आहे. स्वप्न पडलं आणि स्वप्नात दिसला काय? सिंह. सिंह दिसल्याबरोबर घाबरला आणि दचकन जागाच झाला डायरेक्ट. स्वप्नावस्था निवृत्त झाली. आता निवृत्त झाली ती कोण? स्वप्नावस्था. ती कशी होती? कल्पित. आणि त्या स्वप्नावस्थेचा निवर्तक कोण? स्वप्नात दिसलेला सिंह, जागृतीला नाही. आणि तो सिंह सुद्धा कसा आहे? कल्पितच आहे. मग कल्पित सिंहाने कल्पित स्वप्न जसं निवृत्त होतं तसंच कल्पित जे शास्त्रीय द्वैत ज्ञान वगैरे त्याच्याकडून कल्पित संसाराची निवृत्ती होण्याला काही अडचण नाही. असं उदाहरण. जसा यक्ष तसे बलिदान, अशी जी म्हण आहे त्या न्यायाने स्वप्न कल्पित सिंहाच्या दर्शनाने कल्पित स्वप्नाची जशी निवृत्ती होते, लागलं? त्याचप्रमाणे कल्पित शास्त्राधिकाने, शास्त्राधिक सर्व कल्पित असले तरी त्या कल्पित शास्त्राधिकाने कल्पित संसाराची निवृत्ती होऊ शकते. कल्पिताची निवृत्ती होण्याकरिता कल्पितच वस्तू लागते. सत्य वस्तूने कल्पित वस्तूची निवृत्ती होत नाही. उदाहरण माहिती आहे तुम्हाला, दिला जातो दृष्टांत. एक राजा होता, भयंकर श्रीमंत, सार्वभौम राजा. त्याच्या जवळ शस्त्र हातात घेऊन काय पहारेकरी बसलेले आहेत. मोठ्या महालात तो झोपलेला आहे आणि त्याला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये तो अत्यंत दरिद्री झाला, जंगलात फिरू लागला
त्याला कोणी खाण्यासाठी अन्न देईना, तेवढ्यात त्याला कोल्हा चावला आहे की नाही. त्या कोल्ह्याला मारण्यासाठी तो मोठमोठा आवाज देतो आहे, कोणी त्याच्यासाठी धावून येईना. शेवटी त्यानेच त्याला एक काठी सापडली आणि त्या काठीने त्याने त्या कोल्ह्याला मारलं. कोल्हा मेला. पुढे तो चालू लागला लंगडत लंगडत. ते पायाने लंगडत त्रास सोराला जखम झाली म्हणून औषध मागू लागला. डॉक्टरकडे गेला. त्याने सांगितलं पैसे दे तर तुला आम्ही काय करतो, औषध देतो. कोणीच पैसे देईना, औषध देईना. शेवटी एक स्वप्नातच साधू भेटला आणि त्या साधूने त्याला मल्लम पट्टी केली आणि त्याची जखम बरी झाली. आणि तेवढ्यात तो जागा झाला. कोण? राजा स्वप्नातून बाहेर आला. मग स्वप्नातून बाहेर आल्यानंतर आता सांगा, राजा आहे तो, गरीब आहे श्रीमंत आहे? श्रीमंत आहे की नाही. परंतु त्याला डॉक्टरला देण्याकरिता त्याच्याजवळ स्वप्नात एक पैसाही नव्हता आणि पैसा घेतल्याशिवाय लोक इलाज करत नव्हते. मग त्याच्याजवळ पैसे नव्हते का? व्यवहारात भांडार भरलेले होते. त्याचा काही उपयोग झाला का? सत्य वस्तूने खोट्या वस्तूची निवृत्ती होत नाही. बरं, राजवैद्य बसलेले होते त्याच्या उशाशी आहे की नाही. नुसतं आवाज द्यायचा उशीर, राजवैद्य यायला तयार आहे. परंतु कोणीतरी राजवैद्य त्याने आवाज दिले स्वप्नात, तरी आला का जागृतीतला राजवैद्य? नाही, कारण आवाज कुठला होता? तो स्वप्नात होता ना, आहे की नाही. मग जागृतीतल्या म्हणजे व्यावहारिक सत्य वस्तूच्या द्वारे स्वप्नातलं दुःख, कल्पित दुःख निवृत्त झालं का? झालं नाही. कळलं? त्याला मारण्यासाठी, कोल्ह्याला मारण्यासाठी आवाज देत होता, कोणीही सैनिक धावून गेला नाही. का बरं? त्याचं संरक्षण करण्याकरिता व्यवहारातले सैनिक तिथं बसलेले नव्हते का? आजूबाजूला होते. कोणीही जाऊ शकला नाही. कळलं? मग शेवटी त्याला स्वप्नातच काठी सापडली. स्वप्नात सापडलेली काठी सुद्धा कल्पित. स्वप्नात त्या काठीने ज्याला मारलं, कोणाला? कोल्ह्याला, ते कोल्हही कल्पित. कल्पितानेच कल्पिताची काय झाली? निवृत्ती झाली. काठी कल्पित, कोल्ह कल्पित. बरं, शेवटी साधू भेटला. साधूने औषध दिलं, पैसे न घेतात साधू असल्यामुळे. मग त्याने औषध मल्लमपट्टी केली, ती खरी का? कल्पितच. आणि जे दुःख निवृत्त झालं ते सुद्धा कसं होतं? कल्पित. कल्पितानेच कल्पिताची काय झाली? निवृत्ती झाली. व्यावहारिक सत्य पदार्थाने कल्पित दुःखाधिकाची निवृत्ती झाली का? नाही. याचा अर्थ काय ठरतो? कल्पिताची निवृत्ती करण्याकरिता सुद्धा कल्पितच असलं पाहिजे. हा दिसणारा समस्त संसार की ज्याची निवृत्ती करायची आहे, ज्याचा वाद करायचा आहे, तो कसा आहे? कल्पित आहे. आणि मग कल्पित जर संसार आहे तर त्याच्या निवृत्तीकरिता उपाय सुद्धा कसा पाहिजे? कल्पितच पाहिजे. म्हणून शास्त्रीय द्वैत, हे बाबा, हे शिष्या, शास्त्रीय द्वैत कल्पित आहे असे आम्ही जरी म्हटलो तरी त्या कल्पित द्वैताने, शास्त्रीय द्वैताने संसाराची निवृत्ती होण्याकरिता कुठलीही अडचण नाही. कारण निवृत्त होणारा जो संसार आहे तो सुद्धा कसा आहे? कल्पितच आहे की नाही. जर संसार सत्य असता तर तुझी शंका बरोबर होती की कल्पित असणाऱ्या शास्त्रीय द्वैताने, शास्त्रीय विचाराने कसं काय संसार निवृत्त होईल? मग संसार सुद्धा कसा आहे? कल्पितच आहे. लागलं? चला ठेवा. चला पुन्हा पहा. यथा जसा यक्ष तसे बलिदान, अशी जी म्हण आहे त्या न्यायाने स्वप्न कल्पित सिंहाच्या दर्शनाने कल्पित स्वप्नाची जशी निवृत्ती होते, सापडलं? त्याचप्रमाणे कल्पित शास्त्राधिकाने कल्पित संसाराची निवृत्ती होऊ शकते. कुठली अडचण नाही. आता चला पुढे. आता अशास्त्रीय द्वैत म्हणतात ते दोन प्रकारचे आहेत. ठीक आहे जी. तर द्वैत मुख्य दोन. कोण कोण? नाही, अगोदर जीव ईश्वर सृष्ट द्वैत, जीवसृष्ट द्वैत. त्या जीवसृष्ट द्वैताचे दोन भेद, एक शास्त्रीय द्वैत, एक अशास्त्रीय द्वैत. आतापर्यंत चिंतन झालं ते शास्त्रीय द्वैताचं. ठीक आहे ना. आता जीवाच्याच द्वारे कल्पित जीवसृष्टीतलं जे दुसरं द्वैत आहे, कोणतं? अशास्त्रीय द्वैत, त्याचा विचार चालू करत आहे. आता अशास्त्रीय द्वैत म्हणतात ते दोन प्रकारचे आहेत. त्या अशास्त्रीय द्वैताचे देखील किती प्रकार? दोन. कोण कोण? एक तीव्र व दुसरे मंद. ठीक आहे जी. जीवरचित द्वैत दोन प्रकारचं, एक शास्त्रीय, एक अशास्त्रीय. त्या अशास्त्रीय द्वैताचे देखील दोन प्रकार, एक तीव्र आणि एक मंद. एक तीव्र व दुसरे मंद. त्या दोहोपैकी काम क्रोधादिकांना तीव्र द्वैत म्हटलेले आहे आणि मनोराज्याला मंद द्वैत म्हटलेले आहे. हे दोन्ही द्वैत, द्वैत म्हणजे जगत, हे दोन्ही सृष्टी, दोन्ही जगत जीवकृतच आहे
आहे की नाही. परंतु एक कसं आहे तीव्र आणि एक आहे मंद. तीव्र कोणतं? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर इत्यादी विकार रूप जे द्वैत आहे ना ते तीव्र. आणि मनोराज्य रूप जे द्वैत आहे ते कोणतं? मंद, अशास्त्रीय जीवद्वैत. कळलं? मंद आहे म्हणजे साक्षात दुःखाला कारण नाहीये. आणि हे तीव्र आहे. हे कसं आहे? साक्षात दुःखाला कारण आहे. मनोराज्य म्हणजे काय? मनाने केल्या जाणारी कल्पना, त्याला काय म्हणायचं? मनोराज्य. पुष्कळ लोक मनोराज्य करतात, आहे की नाही. कसं मनोराज्य करतात? की आता मी जाणार, कळलं की नाही, शिकायला जाणार, 2 वर्षाचा कोर्स आहे, मग मला डिप्लोमा भेटणार, आहे की नाही, काय कागदपत्र ते पदवी भेटणार, मग ते झाल्यानंतर मग त्याच्यावर मला नोकरी लागणार किंवा मी बिझनेस करणार, मग इतके पैसे कमावणार, मग घर बांधणार, मग लग्न करणार, मग गाडी घेणार. हे सगळं अजून शिकायला सुद्धा गेलेला नाही, जायचं आहे उद्या. अगोदरची सारी कल्पना, याला म्हणतात काय? मनोराज्य. कळलं? हे मंद द्वैत आहे. हा अशास्त्रीय मंद द्वैत. चला, त्या दोहोपैकी काम क्रोधादिकांना तीव्र द्वैत म्हटलेले आहे आणि मनोराज्याला मंद द्वैत म्हटलेले आहे. बरोबर? या दोहोचाही त्याग अद्वैत तत्वबोध होण्याच्या अगोदरच करावा. ठीक आहे जी. पहिलं जे होतं शास्त्रीय द्वैत त्याचाही त्याग सांगितला होता, पण केव्हा? अद्वैत तत्वबोध झाल्यानंतर शास्त्रीय द्वैताचा. आणि अशास्त्रीय द्वैताचा त्याग तत्वबोध होण्याच्या अगोदरच करायचा आहे. दोन्हीचा फरक कळला? चला, या दोहोचाही म्हणजे दोन्ही प्रकारच्या अशास्त्रीय द्वैताचा त्याग अद्वैत तत्वबोध, अद्वैत ज्ञान, साक्षात्कार, ब्रह्मबोध होण्याच्या अगोदरच करावा. का बरं सांगतायत? कारण की तत्वबोध करून घेण्याची जी 4 साधने सांगितलेली आहेत, तत्वबोध प्राप्त करण्याची 4 साधनं सांगितली आहेत. आठवतात का? कोणती 4? विवेक, वैराग्य, समाधी षटक, मोक्ष. आहे की मग ती 4 साधनं असतील तर तत्वबोध होईल ना. मग ती त्या 4 साधन संपादन करत असतानाच ह्या अशास्त्रीय द्वैताचा काय घडतो? त्याग घडतो. आणि म्हणून तत्वबोध होण्याच्या अगोदरच अशास्त्रीय द्वैताचा त्याग सांगितलेला आहे. आता तत्वबोधाची जी 4 साधनं ती संपादन करीत असतानाच अशास्त्रीय द्वैताची निवृत्ती कशी होते याचा खुलासा करत आहे ग्रंथकार. कारण की तत्वबोध करून घेण्याची जी 4 साधने सांगितलेली आहेत त्यातील काही साधने साध्य करीत असताच ह्या गोष्टी म्हणजे काम क्रोधादिकांचा आणि मनोराज्याचा या दोनही काय त्याग आपोआप घडून येतो. या दोन्हींचाही काय होतो? आपोआप त्याग घडून येतो. पुन्हा त्यातील काही साधने साध्य करीत असतात. काही साधने साध्य करीत असतात म्हणजे 4 साधनं आहे. कोण कोण? विवेक, वैराग्य, समाधी षटक, मोक्षत्व. त्यातली काही साधनं साध्य करीत असतात. साध्य करीत असतात म्हणजे आपल्या ठिकाणी ती साधनं आणीत असतात, है की नाही, आपल्याजवळ ती प्राप्त करीत असतात. ठीक आहे. काही साधने साध्य करीत असताच ह्या गोष्टी म्हणजे काम क्रोधादिकांचा आणि मनोराज्याचा म्हणजे अशास्त्रीय द्वैताचा हे दोनही भाग दोघही दोन्हीचा त्याग आपोआप घडून येतो. या दोघांचाही त्याग काय होतो? आपोआप घडतो. कसा सांगतात? ही 4 साधने कोणती? ती याच पुस्तकाच्या म्हणजे याच ग्रंथाच्या आरंभी सुरुवातीला एका प्रसंगी सांगितलेली आहेत. बरोबर? तरी पण पुन्हा एक वेळ सांगतो. ग्रंथकार फार दयाळू आहे. ते म्हणतात पुन्हा सांगतो. आणि ते साधन सांगत असताना कोणतं साधन करत असताना या अशास्त्रीय द्वैताचा त्याग घडतो ही गोष्ट सुद्धा सांगत आहे. ठीक आहे, स्पष्ट करून. तरी पण पुन्हा एक वेळ सांगतो. त्यातली पहिली साधन विवेक. बरोबर? तिथे 1 नंबर टाका त्याच्यावर. विवेक. विवेक म्हणजे काय? कंसात दिलंय बघा. आत्मा सत्य आहे व आत्म्या वाचून इतर सर्व अनित्य आहे. बरोबर? सत्य कोण आहे? आत्मा आहे. बाकी सर्व अनित्य आहे. सापडली पंक्ती. 5 नंबर 172 पहिली पंक्ती. बाकी सर्व असत्य आहे. जर असत्य शब्दाचा अर्थच अनित्य आहे. बाकी सर्व असत्य आहे. आईच्या पुढे काय आहे? दुसरे असं आहे ना. मग त्या दोघांच्या मध्ये 2-3 शब्द टाका.
अशा दृढ निश्चयाला विवेक म्हणतात. कंस बंद. कारण स्वरूप मागूनच वाक्य कंसात दिलंय ना, हे इथं पूर्ण झाले वाक्य. आता पुन्हा वाचतो. विवेक. आत्मा सत्य आहे. सत्य आहे म्हणजे त्रिकाला बाधित आहे व आत्म्या वाचून इतर म्हणजे आत्म्याला सोडून बाकीचं सर्व इतर सर्व असत्य आहे म्हणजेच अनित्य आहे असा दृढ निश्चय. त्या दृढ निश्चयालाच काय म्हणायचं? विवेक असे म्हणतात. झाला विवेक. हे पहिलं साधन. पुढे दुसरे साधन वैराग्य. सापडलं का? त्याच्यावर 2 चाकडा द्या. वैराग्यावर दुसरं साधन आहे. दुसरे साधन वैराग्य. वैराग्य म्हणजे काय? कंसात दिले बघा. इहलोक व परलोक यांच्यातले भोग भोगण्यासंबंधाने अनिच्छा किंवा अप्रीती याला म्हणतात वैराग्य. 2 लोक आहे. हा लोक म्हणजे वर्तमान काळात आपण ज्या लोकात आहोत त्याला म्हणायचं इहलोक. आणि पुण्यादित केल्यानंतर हे शरीर सुटल्यावर मेल्यावर जो लोक प्राप्त होतो स्वर्गादी त्याला म्हणायचं परलोक. ठीक आहे. या लोकातही भोग भोगायला भेटतात आपल्या प्रारब्धानुसार आणि स्वर्गात गेल्यावर सुद्धा पुण्याच्या बळाने तिथले भोग उपभोगायला भेटतात. ठीक आहे. पण जो मुमुक्षु आहे तो या लोकातल्या भोगाची इच्छा करत नाही, अपितु त्यागाची इच्छा करतो. आणि परलोक जो स्वर्गादी लोक तिथल्या भोगाची इच्छा करत नाही, तिथल्या भोगाची सुद्धा काय करतो? त्यागाची इच्छा करतो, तिचा त्याग करतो. मग हा जो लोकातल्या भोगासंबंधीचा त्याग, परलोकातील भोगासंबंधीचा त्याग आहे की नाही, किंवा त्यागाची इच्छा, यालाच म्हणतात काय? वैराग्य. तेच दिलं आहे वैराग्य. लोक व परलोक यांच्यातले भोग भोगण्यासंबंधाने अनिच्छा. अनिच्छा म्हणजे इच्छाच उत्पन्न न होणे आहे की नाही. या भोगासंबंधीने इच्छाच उत्पन्न न होणे. कधीतरी चुकून सुद्धा आपल्याला विष खाण्याची इच्छा होते का? आहे की नाही? नाही होत ना. अगोदर इच्छा होते, नंतर आपण काय करतो? अरे नको बाबा. असं नाहीये. ज्याला इच्छा होते विष खाण्याची तो विक्षिप्त माणूस आहे, पापी आहे, त्याचा विचार नाही. विवेकी माणसाचा विचार चालू आहे. तर विष खाण्याची इच्छा होते का? होत नाही. अनिच्छा. जर कोणी म्हटलं तुम्हाला 10 लाख रुपये देतो, एवढे अर्धा लिटर पिऊनच टाका, पिणार का? नाही. मग 10 लाखासाठी 10 कोटी दिले तर हा 10 कोटी काय 100 कोटी जरी कोणी दिले तरी कोणीही तयार होणार नाही. कशाला? विष घेणार. अनिच्छा. त्याप्रमाणे या लोकातले भोग आणि परलोकातले भोग त्या संबंधी इच्छा सुद्धा उत्पन्न होऊ नये, हे खऱ्या अर्थाने काय? वैराग्य आहे. कळलं? ते दिलंय. यलोक व परलोक यांच्यातले भोग भोगण्यासंबंधाने अनिच्छा किंवा अप्रीती, त्याच्याविषयी अत्यंत अजिबात प्रीती नसणे आहे की नाही, याला काय म्हणायचं? वैराग्य. लागलं. पुढे चला. पुढे काय आहे? एक साखर आहे ना, एक आहे ना त्याच्या अगोदर. तर ते एकच्या अगोदर तिथे 2 शब्द सुटले आहेत. काय करायचं? षट संपत्ती असं टाकायचं. हे तिसरं साधन आहे. त्याच्या डोक्यावर 3 लिहायचं. षट संपत्ती. त्याच्या पुढे अर्थात असा शब्द लागायचा. मग पुढे एक आहे तो. ठीक आहे. चला पंक्ती वाचतो. 4 साधनं सांगायचे ना, त्यातील तिसरं साधन कोणतं? षट संपत्ती. अर्थात कोण आहे ती सांगतात? शम दम आदी षट संपत्ती. तर शम म्हणजे थोडक्यात वासनांचा त्याग. दम म्हणजे बाह्येंद्रियांचा निग्रह, चक्षुरादी इंद्रियांना त्यांच्या विषयापासून आवरणे, याला म्हणतात काय? दम. आणि मनाला आवरणे याला काय म्हणतात? शम दम. बाह्येंद्रियाचा निग्रह. उपरती थोडक्यात प्रपंचापासून निवृत्ती, प्रपंचाकडे फारसं लक्ष नसणं, याला काय म्हणायचं? उपरती. ठीक आहे की नाही? पुढं तितिक्षा. तितिक्षा म्हणजे काय? शीतोष्णादी द्वंद्व धर्म सहन करण्याची योग्यता. सर्वजवळ नसते तितिक्षा आहे. तितिक्षा काही जवळ भयंकर असते. किती जरी द्वंद्व आलं
थंडी, गरमी, अनुकूल, प्रतिकूल, मान, अपमान अशा प्रकारचं द्वंद्व, गरिबी, श्रीमंती, काही जरी आलं तरी सहन करतात ते लोक. गरिबी आली तरी दुःखी होत नाही, श्रीमंती आली तर लय उन्मत्त होत नाही, असे काही लोक असतात. अपमान झाला तोही सहन करतात. कोणी सन्मान केला लय असं हवेत उडत नाही. काही लोक थोडासा जर सन्मान झाला लगेच हवेत उडायला लागतात, आणि थोडासा जर अपमान झाला तर रडायला लागतात, आहे की नाही. पण असं नाही आहे, सहन करता आलं पाहिजे, कळलं. मग अशी जी सहन करण्याची योग्यता तिला काय म्हणतात, तितिक्षा. शीतोष्णादी द्वंद्व धर्म म्हणजे दोन दोन रूपाने चालणारे धर्म सहन करण्याची योग्यता. ठीक. पुढे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे ब्रह्मनिष्ठ गुरुच्या व वेदांत शास्त्रातल्या वाक्यांच्या ठिकाणी भक्ती. भक्ती म्हणजे दृढ विश्वास, ठीक आहे ना. कुणावर, ब्रह्मनिष्ठ गुरुवर आणि गुरूंच्या वाक्यावर, ठीक आहे. पुन्हा शास्त्र आणि शास्त्र वाक्यावर काय पाहिजे, अत्यंत निष्ठा असली पाहिजे, म्हणजे भक्ती, ठीक आहे ना. बऱ्याचदा गुरुवर भक्ती असते पण गुरूंच्या वाक्यावर भक्ती नसते, कळलं की नाही. गुरुची पूजा करणार, माळ घालून, हार घालून पूजा, दक्षिणा देणार, गंध लावणार, पण गुरुने जर सांगितलं की आजपासून 1 तास या मंत्राचा जप करायचा, आहे की नाही, रामकृष्णारी, विठ्ठल विठ्ठल किंवा कोणता असा सिद्ध मंत्र दिला किंवा गायत्री मंत्र दिला, जप करायचा, 2-3 दिवस करणार, हळूहळू सोडून देणार, कळलं की नाही. पण गुरुपेक्षा गुरुवाक्यावर जास्त असली पाहिजे काय, निष्ठा, श्रद्धा, भक्ती, कळलं. तसंच शास्त्र जर दिसलं तर त्याला पाया पडणार, पण शास्त्र काय सांगतं तिकडे लक्ष देणार नाही, काही उपयोग नाही आहे, कळलं. चला. श्रद्धा ब्रह्मनिष्ठ गुरुच्या व वेदांत शास्त्रातल्या वाक्यांच्या ठिकाणी, म्हणून म्हटलंय बघा, वाक्यांच्या ठिकाणी. भक्ती म्हणजे दृढ विश्वास, त्याला म्हणतात श्रद्धा, कळलं. चला. पुढे आहे समाधान. समाधान म्हणजे काय, चित्ताची एकाग्रता, समाहित चित्त ज्याला म्हणतात, एकाग्र, त्याला म्हणायचं समाधान, ठीक आहे. या 6 संपत्ती मिळून झालेले तिसरे साधन, आहे की नाही. हे तिसरं साधन आहे कोणतं, समाधी षटसंपत्ती, ठीक आहे. ह्या 6 संपत्ती मिळून झालेले तिसरे साधन, त्याच्या पुढे एक शब्द लिहा, तिसरे साधन षटसंपत्ती होय किंवा आहे, षटसंपत्ती आहे. झालं. आता चला पुढे. चौथे साधन सापडलं का, त्याच्यावर 4 नंबरचा आकडा द्यायचा. चौथे साधन मोक्षेच्छा, म्हणजे मोक्षाची इच्छा. त्याचा अर्थ काय दिलाय खाली कंसात, मी जीवाने संसाराच्या बंधनापासून मुक्त व्हावे अशी इच्छा. मी असा जो जीव आहे की नाही, संसाराच्या बंधनापासून मुक्त व्हावे. जीवाने संसाराच्या बंधनातून मुक्त असं नाही, मी कसा संसार बंधनातून मुक्त होईल अशी तळमळ ज्याच्या चित्तात आहे त्याला म्हणायचं काय, मोक्ष, ज्याला मोक्षाची इच्छा आहे. तर मी जीवाने संसाराच्या बंधनापासून मुक्त व्हावे अशी इच्छा. लागला अर्थ. या आत्मज्ञानाच्या 4 साधनापैकी किती साधन सांगितले, आत्मज्ञानाचे 4, आहे की नाही. सुरुवातीचे साधन आहे 4, त्याच्यानंतर पुढे अजून साधना आहे, श्रवण, मनन, निधिध्यासन वगैरे. बरेच लोक म्हणतात आम्ही साधना करायला चाललो. जेव्हा आपण त्यांना विचारतो काय साधना तुम्ही करणार, आहे की नाही, तर ते काय सांगणार, जर एखाद्याला म्हटला श्रवण करायला चाललो, मनन करायला चाललो, तर बरेच लोक त्याला साधना समजत नाही. साधना म्हणजे ते काय समजतात, कुठतरी असं तळ्याच्या काठी बसून, नदीच्या काठी बसून जप करीत असेल, 4-4, 10-10 तास ध्यान लाईत असेल, त्याला काय समजतात ते. ठीक आहे, ती त्यांच्या पहिली साधना आहे, पण खरी साधना कोणती आहे, ही विवेकापासून तत्वज्ञान होईपर्यंत श्रवण, मनन, निधिध्यासन करत राहणे, ही खरी काय आहे, साधना. उठता, बसता, खाता, पिता सर्व काळात चिंतन झालं पाहिजे. कोणतं चिंतन, हे देहादिक पदार्थ मी नाही, माझे नाही, हे अनात्मा आहे, त्याच्याहून मी वेगळा आहे, आणि हे समस्त देहादिक प्रपंच जगत मिथ्या आहे. बस त्या 2 गोष्टीच काय करायचं आहे, चिंतन. जगताविषयी काय झाला पाहिजे, मिथ्यात्वाचा निश्चय. कशाप्रमाणे जाग झाल्यावर स्वप्नाविषयी जसा मिथ्यात्वाचा निश्चय असतो, तसं जागृत अवस्थेत असतानाच या जगताविषयी
एकदम स्वप्न आहे, कल्पित आहे, काहीच नाही आहे की नाही. रंगीत पटावर म्हणजे भिंतीवर चित्र काढलेले असतात की नाही, त्या चित्रात जसं साऱ्या वस्तू दिसतात, नदी आहे की नाही, डोंगर, गाय, मनुष्य, रस्ता, सारं दिसतं, पण ते काही खरं आहे का? काहीच खरं नाही आहे. त्याप्रमाणे हा दिसणारा समस्त प्रपंच कसा आहे? एक कल्पना मात्र आहे. हा बोध जागृतीत असतानाच वाटला पाहिजे, तर तत्वबोध होण्याला वेळ लागत नाही, स्वस्वरूप स्थिती होण्याला वेळ लागणार नाही. चला, तर काय सांगायचे, हे जे 4 साधनं सांगितले कशा करत सांगितले माहिती आहे? आठवतं काय काय विषय चालू होता आपला? अशास्त्रीय द्वैत 2 प्रकारचा आहे. काम क्रोधाधिक हे कोणतं? तीव्र, मनोराज्य मंद. आणि या दोन्ही प्रकारच्या अशास्त्रीय द्वैताचा त्याग तत्वज्ञान होण्याच्या अगोदरच करावा लागतो. हे साधन करत असतानाच या अशास्त्रीय द्वैताचा, तीव्र मंद दोन्ही प्रकारच्या द्वैताचा त्याग घडतो हे दाखवून देण्याकरिता हा विस्तार केला आहे. आता ते दाखवतात ग्रंथकार. या आत्मज्ञानाच्या 4 साधनापैकी तिसरे साधन जी षटसंपत्ती, बरोबर, तिच्यातली शम, त्या षटसंपत्तीमध्ये सुद्धा पहिला कोण आहे? शम. तिच्यातली शम म्हणून जी वर पहिली संपत्ती सांगितली आहे की नाही, शम. शम म्हणजे काय? मनाचा निग्रह, पहिली संपत्ती आहे षटसंपत्तीपैकी. म्हणून जी वर पहिली संपत्ती सांगितली, आणि हीच खरी संपत्ती आहे बरं का. संपत्ती म्हणजे लोक संपत्ती गोळा करतात, पण कोणती? व्यवहारातली, आहे की नाही. मोठे मोठे महाराज लोकही त्यातच अडकलेले आहेत, आणि लोक सुद्धा अशा महाराज लोकांनाच महान समजतात. हे पण आश्चर्यच आहे, कळलं की नाही. आणि महाराज सुद्धा काय, मोठं ऐश्वर्य, मोठा आश्रम, एखादा गड बीड ताब्यात असावा असं त्यांना वाटतं. हां, इकडे ह्या भागात गड आहे ना जास्त, काही ठिकाणी आश्रम असतात, काही ठिकाणी गड असतात, कळलं की नाही. मग एखादा मोठा गड ताब्यात असला, फॉर्च्युनर सारख्या 10-5 गाड्या समोर असल्या, म्हणजे स्वतःची एक, बाकीच्या भक्तांच्या, म्हणजे भक्ताचाही समूह मोठा आहे बा यांच्याकडे, हेही कळतं. आणि तिथं काय, मग पैसे रेलचेलच असते, नुसतं असं वाढायचं काम राहतं. पाठीमागून पोते लावलेले असतात, नंतर ते रात्री पोते कुठे जातात त्यांनाही माहीत नसतं, कळलं की नाही. जाऊ द्या, त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही आहे. सांगायचं तात्पर्य काय, तर असं ही संपत्ती गोळा करण्यात लोक काय समजतात? पुरुषार्थ समजतात, आणि त्याच्यातच आपलं जीवन वाया घालवतात. पण त्यांच्या समोर एकच प्रश्न त्यांनी उपस्थित करायला पाहिजे होता स्वतः, क्या ततक्की. हे मी सर्व गोळा केला आहे, एवढे भक्त जमवले आहे, फोनने सांगितलं तुमची कॅपॅसिटी संपली, नंबर आता तुम्ही याच्यात जास्त सेव्ह करू शकत नाही, इतके लोकांचे नंबर जवळ आहेत, कळलं की नाही. एवढा भक्त समुदाय आहे की नाही. दर एकादशीला म्हटलं तर लाखो रुपये दक्षिणा रूपाने येतात पायावर नुसते, पैशाची रेलचेल. पण त्याच्यापुढे त्यांनी प्रश्नचिन्हच कधी उपस्थित केलं नाही, काय ततक्की, आहे की नाही. मग शेवटी त्यांना सुद्धा रडावंच लागतं, आहे की नाही, ही संपत्ती सोडून जाताना. आणि जायचं आहे निश्चित, आणि गेल्यावर गती काय काही सांगता येत नाही, कर्मानुसार गती आहे. थोड्या दिवसाचं आयुष्य, बोटावर मोजणे इतका आपले दिवस आहेत आपल्या आयुष्याचे, ती परमार्थात घालायच्या ऐवजी लोकांनी ह्या कार्यात घातले. त्याच्यातच त्यांना काय वाटतं? पुरुषार्थ. आणि जर कोणी एखादा साधू बिधू गेला त्यांच्या आश्रमात म्हणा काय, ते कोणाला हॅलो पण देत नाही. तो जीवनमुक्त एखादा सिद्ध महात्मा असला तरी, कारण त्यांना विशेषता वाटते कशातली. आणि एखादा मोठा गाडी घेऊन गेला मग मात्र त्याचा सारा आदर सत्कार होणार, अशाही गोष्टी घडतात. आणि तुम्ही जर समजा एखाद्या गावी गेले, एखाद्या भक्ताकडे लोकांकडे गेले, आणि तुम्ही पायी चालत गेले किंवा बसने गेले, तर ते भक्त सुद्धा तुम्हाला जास्त हॅलो देणार नाही. महाराज आहे साधारण आपल्या आले विचारे, जेव्हा घ्या 10 रुपये दक्षिणा जा, ती तुम्हाला किंमत देत नाही, कळलं की नाही. कारण त्यांना असं वाटतं महाराज म्हटलं कसं असला पाहिजे, जरा पोट बीट मोठं, कमीत कमी 4x4चं पोट, मोठा फेटा बिटा असावा, 10-5 मासे आजूबाजू लोक असावेत, 1-2 गाड्या मागे पुढे असाव्यात, मोठी गाडी असावी. मग असं जर कोणी असलं ना, मग बापरे बाप विचारू नका, त्यांच्यासाठी इतका आदर सत्कार, मोठं 5-5 जेवण, त्यांच्याबरोबर 10-5-50 लोक आणखी जेवायला आमंत्रण, आणि आमच्या महाराज आमची राहते जेवायला, पुन्हा स्वतःचं भूषण, त्याच्यातच तोच त्यांना परमार्थ वाटतो, तोच पुरुषार्थ वाटतो, कळलं की नाही. असं आहे. पण हे काही सर्व काय, सर्व कल्पित आहे, मिथ्या आहे. तिकडं माणसाने आपलं मन आकर्षित होऊ द्यायचं नाही, ही खरी साधना आहे. आणि जर आपल्या मनात थोडं जरी किलबिल येत असेल ना, काय राव
40 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, एवढं अध्ययन करतोय आणि आपलं मी जप करतोय, काहीच नाही, मला कोणी विचारत नाही. बघा ते काय राव, देव बी असाच आहे बा, संपलं त्याचं काही ही किलबिल मनात सुद्धा येता कामा नाही. कळलं की नाही? असं अर्थ आहे. आणि लोक त्यांची पूजा करतात, करीनाच बिचारे, आपलं काय घेणं नाही आहे की नाही. त्यांच्या दृष्टीने ती महाराज ठीक आहे, त्यांनाही नाव ठेवायची गरज नाही आपल्याला. आपण आपला परमार्थ का सोडायचा. पण पारमार्थिक दृष्टीने विचार केला तर खरे मोठे कोण आहोत? आपणच आहोत. ज्याने काळ जिंकला, ज्याने यमाला जिंकलं आहे की नाही, तो श्रेष्ठ आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, त्यात पुरुषार्थ आहे. तुकाराम महाराजांनी ठरवलं असतं ना, अर्धा महाराष्ट्र एवढा मठ बनवायचं ठरवलं असतं त्यांनी, तरी बांधून काढला असतं. शिवाजी राजेसारखे त्यांचे राजे हे होते, देव त्यांची सेवा करणारा होता, त्यांना काय कमी होतं. पण कुठं तर दिसतं का एखाद्या विटीवर वीट ठेवली त्यांनी, एखादं छोटीशी 10 बाय 10 रूम बांधली म्हणून तुकाराम महाराजांनी. जाऊन पाहा तुम्ही, 3 ठिकाणी भजन करायचे. ते कुठं? घोरडेश्वर, भंडारा, भामचंद्र. नैसर्गिक गुफा आहे तिथं, पण स्वतः अशी काही रचना केली, एखादी कुटिया बांधली, असं काही आहे का? काहीच नाही. कळलं की नाही? तुकाराम महाराजांना नजराणा आणून दिला शिवाजी महाराजांनी. तुकाराम महाराज सांगितलं काय, हे आम्हाला नाही पाहिजे आहे की नाही. तुमचे एरवित्त धन किंमत मूर्ती के समान, मातीसारखं आहे. म्हणून खरी संपत्ती ही आहे विवेक, वैराग्य, समाधिषटक, मुमुक्षुत्व, हे आपल्या ठिकाणी किती आहे. आणि ह्या संपत्तीने जो युक्त आहे ना, तो कधीच ह्या जगतातल्या काय बाह्य अवडंबराला पाहून, पाखंडाला पाहून विचलित होणार नाही. कळलं? चला ना, फार महत्वाचं आहे, त्याचं हमेशा चिंतन केलं पाहिजे. नाही तर विचलित होण्याची शक्यता असते, कारण माया आहे, कधी आकर्षित करील सांगता येत नाही. चला पुढे काय आहे, या आत्मज्ञानाच्या 4 साधनापैकी तिसरे साधन जी षड संपत्ती, तिच्यातली शम म्हणून जीवर पहिली संपत्ती सांगितली, बरोबर. तिच्या योगाने म्हणजे तिच्या माध्यमाने काम क्रोधाधिकांचा त्याग करावा. शम म्हणजे काय? मनाचा निग्रह. आणि काम क्रोधाधिक विकार कशाचे आहेत? मनाचेच विकार आहेत ना. मनाचा निग्रह करायचा म्हणजे काय? काम क्रोधाधिकांचा त्याग करायचा. अर्थात अशास्त्रीय जे तीव्र द्वैत त्याचा साधन कालातच काय घडला? त्याग म्हणजे तत्वज्ञान होण्याच्या अगोदरच हे सांगायचं. जीवर पहिली संपत्ती सांगितली, तिच्या योगाने काम क्रोधाधिकांचा त्याग करावा लागला. अर्थ तसा केला म्हणजे वासनांचा त्याग होतो. म्हणजेच वासनांचा काय झालाय? त्याग झालाय. कुठली वासना राहिली नाही, त्याग होतो असे सांगितले आहे, बरोबर. आता पुढे समाधान म्हणून जी 6वी संपत्ती, षड संपत्तीपैकी 6वी संपत्ती आहे कोणती? समाधान. समाधान म्हणून जी 6वी संपत्ती सांगितली, तिच्या योगाने, तिच्या माध्यमाने मनोराज्याचा त्याग केला असता चित्ताची एकाग्रता होते. कारण समाधान म्हणजे काय बरं? समाहित चित्त, चित्तातले सारे बाहेरचे विषय काढून टाकणे आहे की नाही, आणि चित्ताला अंतर्मुख करणे, याला म्हणायचं काय? समाहित करणे, चित्ताचा निरोध करणे. आणि असा चित्ताचा निरोध केला तर मनोराज्य पण घडणार नाही, आणि मनोराज्य घडलं नाही म्हणजे मनोराज्याचा त्याग झाला. अर्थात मंद जे अशास्त्रीय द्वैत त्याचा साधना कालातच काय झाला? त्याग झाला. तत्वज्ञान होण्याच्या अगोदरच त्याग झाला, हा अर्थ. तिच्या योगाने मनोराज्याचा त्याग केला असता चित्ताची एकाग्रता होते असे सांगितले आहे. लागलं? यासाठी पहिल्या साधन सापडलं का? यासाठी पहिल्या साधनावस्थेत तिथली च तच्या पुढे आता पंक्ती वाच. यासाठी पहिल्या साधन अवस्थेतच काम क्रोधाधिकांचा त्याग करून जीवाने बोध संपादन करावा, है की नाही. पहिली जी साधन अवस्था आहे, पहिली म्हणजे कोणती? विवेक, वैराग्य, समाधिषटक, मुमुक्षुत्व हे करत असताना है की नाही, हे प्राप्त करीत असताना साधन अवस्थेतच काम क्रोधाधिकांचा काय घडतो? त्याग होतो, केला पाहिजे. त्याग करून जीवाने बोध संपादन करावा. बोध म्हणजे ज्ञान प्राप्त करावं. कळलं? पुढे चला. शिष्य बोध सिद्ध व्हावा म्हणून बोध होण्याच्या अगोदर कामादी अशास्त्रीय द्वैताचा त्याग करावा असे आपण सांगितले, बरोबर. ते ठीक आहे, कळलं अर्थ. काय म्हणतो शिष्य? की बोध सिद्ध व्हावा म्हणजे बोध प्राप्त व्हावा
याकरिता बोध प्राप्त होण्याच्या अगोदरच त्याग करावा. कशाचा? अशास्त्रीय काम क्रोधाधिक द्वैताचा. हे तुम्ही सांगितलं, ठीक आहे, हरकत नाही. कोण म्हणतो? शिष्य. कामादी अशास्त्रीय द्वैताचा त्याग करावा असे आपण सांगितले, ते ठीक आहे. पण तत्वबोध झाल्यानंतर त्याचे ग्रहण केले तर त्यात काय हरकत आहे? कोण म्हणतो? शिष्य. कारण तुम्ही काय सांगितलं आहे? बोध प्राप्त होण्याकरिता. कारण काम क्रोधादी जर तशीच असतील आपल्याजवळ तर बोध प्राप्त होणार नाही, ज्ञान प्राप्त होणार नाही. बोध प्राप्त होण्याकरिता काय करावा? अगोदरच त्याग करावा. कुणाचा? काम क्रोधाधिकाचा. बरं म्हणे केला त्याग आणि झाला आम्हाला बोध प्राप्त. मग आता बोध प्राप्त झालाच ना, मग नंतर पुन्हा जर आम्ही काम क्रोधादी स्वीकारले तर काय अडचणी? बोला, कोण म्हणतो? शिष्य. पण तत्वबोध झाल्यानंतर ज्ञान झाल्यावर त्याचे ग्रहण केले, त्याचे काम क्रोधाधिकांचे ग्रहण केले, स्वीकार केला तर त्यात काय हरकत आहे? काय नुकसान आहे? अशी शंका जर उत्पन्न झालीच तर तिचे समाधान आहे काय? म्हणजे तिचे समाधान तुम्ही देऊ शकता का? उत्तर तुम्हाला देता येईल का? कोण म्हणतो? असेल तर सांगावे. जर काही उत्तर असेल तर सांगावं, म्हणजे काही हानी असेल तर सांगा, आणि नसेल तर परवानगी द्या. काय की तत्वज्ञान झाल्यावर आम्ही काय करू? मग काम क्रोधाधिकांचा स्वीकार करू. आणि जर काही नुकसान होणार असेल तर तसं सांगा, म्हणजे आम्ही तत्वबोध झाल्यावर सुद्धा काम क्रोधाधिकांचा स्वीकार करणार. नेमकं काय हे सांगा. कोण म्हणतो? श्री गुरु. बोध झाल्यावरही सापडलं का? जीवनमुक्तता सिद्ध करण्यासाठी सापडली वळ, पुन्हा वाचतं ती वळ, त्यात बदल करायचा. बोध झाल्यावरही जीवनमुक्तीचे, जीवनमुक्तता आहे ना, तिथे काय करायचं? जीवनमुक्तीचे. आणि पुढचे दोन शब्द कट करायचे. सिद्ध करण्यासाठी कट करायचं, तिथे दुसरे दोन शब्द टाकायचे. कोणते? सुख प्राप्तीसाठी हे शब्द टाकायचे. सुख प्राप्तीसाठी. आता ओळ वाचतो पहिल्यापासून. बोध झाल्यावरही जीवनमुक्तीचे सुख प्राप्तीसाठी काम क्रोधाधिकांचा त्याग केलाच पाहिजे. कोण सांगताय? श्री गुरु. त्याग केला पाहिजे. कुणाचा? काम क्रोधाधिकांचा. केव्हा? ज्ञान झाल्यावर सुद्धा. कशा करता? जीवनमुक्तीचं सुख प्राप्त करण्याकरिता. जीवनमुक्तीचं जे विलक्षण सुख आहे, विशेष प्रकारचं सुख आहे, ते अनुभवण्याकरिता. म्हणजे बघा, काम क्रोधाधिकांचा तत्वबोध होण्याच्या अगोदर बी त्याग करायचा. कशा करता? ज्ञान होण्यासाठी, तत्वबोध प्राप्त होण्यासाठी. तत्वबोध झाल्यावर सुद्धा काम क्रोधाधिकांचा त्याग करायचा. कशासाठी? जीवनमुक्तीचं विशेष सुख अनुभवण्यासाठी. कारण ज्ञान झाल्यावर जर काम क्रोधाधिक असतील तर जीवनमुक्तीचं विशेष सुख जे म्हणून आहे ते आपल्याला भेटणार नाही. हा बोध झाल्यावरही जीवनमुक्तीचे सुख प्राप्तीसाठी काम क्रोधाधिकांचा त्याग केलाच पाहिजे. कारण असे की, सापडलं? पुढे चला, पुढच्या पेजवर. कारण असे की काम क्रोधादी रूप क्लेशांच्या योगाने, क्लेश म्हणजे दुःख, काम क्रोधादी हे सुद्धा काही एक प्रकारचं दुःखच आहे. तर काम क्रोधादी रूप क्लेशांच्या योगाने जो बद्ध झालेला असेल, म्हणजे जो मनुष्य बांधलेला असेल, काम क्रोधाधिकांच्या योगाने बद्ध झालेला असेल, त्याची जीवनमुक्ती सिद्ध होत नाही. हीच काय ती त्यास हरकत आहे, हानी आहे, गडबड आहे. कळलं की नाही? म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्यावर जर त्याने काम क्रोधाधिक स्वीकारले, त्याच्याजवळ असतील, तर त्याला काय होत नाही? त्याची जीवनमुक्ती सिद्ध होत नाही. म्हणजे जीवनमुक्तीचं विलक्षण सुख त्याला भेटत नाही. कळलं? चला, शिष्य. आता शिष्य काय म्हणतो पहा. शिष्य शंका करतो. शिष्याच्या शंका करण्याचा अभिप्राय असा आहे की, काय अभिप्राय आहे? तर शिष्य ह्या अभिप्रायाने शंका करतो की महाराज, समजा उदाहरणार्थ मला ज्ञान झालं. शिष्य म्हणतो, हा ध्यानात घ्या, आणि ज्ञान झाल्यावर सुद्धा मी काम क्रोधाधिक स्वीकारले, तर काय होईल? फक्त जीवनमुक्तीचं सुख ते भेटणार नाही, एवढंच होईल ना. पण प्रारब्ध संपल्यावर जेव्हा हा देह पडेल, त्याच्यानंतर विदेह मुक्ती तर मला भेटेल की नाही? हा भेटेल. विदेह मुक्तीत काही बाधा नाही. मग झालं माझं काम. बस थोड्या काळ असणारी जीवनमुक्ती, जीवनमुक्तीचं सुख नाही भेटलं तर नाही भेटलं.
विद्यामुक्ती जर मला भेटणार आहे ना, बस तेवढ्यानेच माझी कृतार्थता आहे. कारण मला पुन्हा जन्ममरण नको आहे, तेच माझा प्रॉब्लेम होता ना, आणि तो तर मला मिळणार नाही. विद्यामुक्ती मला भेटून जाईल. कोण म्हणतो? काय झालं? हा पंक्ती पहा. गुरु नाही शिष्य. शिष्य काय म्हणतो पहा. गुरु महाराज, जन्म मरणादी दुःखे ज्या संसारात आहेत, आहे की नाही? जन्म मरणादी दुःख संसारात आहे की नाही? ज्या संसारात आहेत त्या संसाराने मी अतिशय गाजलेलो आहे. कोण म्हणतो? शिष्य. हे जे जन्म मरण किती किती जन्म घेतले मी आतापर्यंत. बाप रे बाप, किती जरी सांगायचा प्रयत्न केला, पृथ्वीचा कागद केला, साऱ्या झाडांच्या पेन केले, आहे की नाही? आणि समुद्राची शाई केली, लिहायला लागलो. नुसते नावं. डुकराचा जन्म भेटला होता, कुत्र्याचा भेटला होता, मांजरीचा भेटला होता, इतक्या वेळेस तितक्या वेळेस असं जरी केलं तरी सुद्धा हिशोब लागणार. कारण जीव अनादी आहे, माया अनादी आहे, संसार प्रवाह रूपाने अनादी आहे. बरं, जन्म घेत असताना मरताना सुख होतं का दुःख? भयंकर दुःख आहे. शास्त्रात वर्णन आहे. जन्माचं दुःख, गर्भवासाचं दुःख, लहानपणाचं दुःख, तारुण्याचं दुःख, म्हातारपणाचं दुःख, मेल्यावर दुःख, मरताना दुःख, बायकोनी शिवाय दिला तरी दुःखच दुःख. हे सारे दुःखच दुःख आहे. एवढे दुःख सहन केले आतापर्यंत, त्याने मी गाजलेलो आहे. कोण म्हणतो? शिष्य. गुरु महाराज, जन्म मरणादी दुःखे ज्या संसारात आहेत त्या संसाराने मी अतिशय गांजलेलो आहे. यासाठी जन्मादी दुःखे जिथे नाहीत अशा प्रकारची अत्यंत मोक्ष स्वरूप, मोक्ष सुखरूप विद्यामुक्तीच जर मला प्राप्त झाली तर तिच्या योगाने मात्र मी कृतार्थ होईल. बस, मला तिचीच गरज आहे. कशाची? विद्यामुक्तीची. जीवनमुक्ती नाही भेटली तरी हरकत नाही. जर मला प्राप्त झाली तर तिच्या योगाने विद्यामुक्तीच्या योगाने मात्र मी कृतार्थ होईल, धन्य होईल. आहे की नाही? कृतार्थ होईल म्हणजे काय? धन्य होईल. बस, मुक्त होईल. मला आता कशाची गरज नाही आहे. कृतार्थ होईल असे आहे. तर या लोकी मी जिवंत आहे तोपर्यंत काय ती टिकणारी? कोण? जीवनमुक्ती. तिची मला अर्थातच जरुरी नाही. कोण म्हणतो? शिष्य. म्हणजे मला गरज नाही कशाची? जीवनमुक्तीची. कारण ती जीवनमुक्ती कशी आहे? थोड्या दिवसापुरतीची आहे. ज्ञान झाल्यापासून तर प्रारब्ध संपेपर्यंत, मरण येईपर्यंत या शरीराला, तर तेवढ्या काळात राहणारी आहे ती जीवनमुक्ती. मग थोड्या काळात राहणारी ती जीवनमुक्ती नाही भेटली तर नाही भेटली. मला काय पाहिजे? बस, विधेयमुक्ती. कोण म्हणतो? शिष्य. तर या लोकी मी जिवंत आहे तोपर्यंत काय ती टिकणारी जीवनमुक्ती. बरोबर. चला, श्री गुरु उत्तर देतात. काम क्रोधाधिकांच्या त्यागाने जर जीवनमुक्तीचे संपादन केले तर आपण यलोकाच्या भोगास अंतरू अशी तुला भीती पडून तीमुळे जर तू जीवनमुक्ती टाकून देशील. बघा किती भारी करतात, सांगतायत श्रीगुरु सांगतायत. बघ, तू जीवनमुक्तीचा त्याग करू राहिला, बरोबर? म्हणजे हो महाराज, जीवनमुक्तीचा मी त्याग करू राहिलो, मला विद्यामुक्ती पाहिजे. बरं, जीवनमुक्तीचा तू त्याग का करू राहिले सांग. जीवनमुक्तीचं विलक्षण तुला सुख नको आहे का? हो म्हणे, पण ते जीवनमुक्तीचं विलक्षण सुख घेण्यासाठी लय मोठा त्याग करावा लागतो. हो, म्हणजे कशाचा? काम क्रोधाधिकांचा. बायको पोरं सारे सोडावं लागतात, संपत्ती गाडी वडं, आहे की नाही, हे सोडावं लागतं, आहे की नाही. म्हणून मी त्याग करू राहिलो. कशाचा? जीवनमुक्ती सुखाचा. कारण जीवनमुक्ती सुख घ्यावं हे सुटतं, पण ते सोडावं असं मला वाटत नाही ना. काय? काम क्रोधाधिक सोडावेत असं मला वाटत नाही, ते पण असावेत, आहे की नाही. मग ते सुटू नये या भीतीने शिष्य काय करू राहिला? जीवनमुक्तीचा त्याग करू राहिला. काय सुटू नये म्हणून? काम क्रोधाधिक. कारण जीवनमुक्तीचं जर स्वीकार करायचा असला तर सुटतात मग कोण? काम क्रोधाधिक. मग ते सुटू नये म्हणजे भोग सुटू नये म्हणून त्याग करू राहिला शिष्य. कशाचा? जीवनमुक्तीचा. म्हणजे अल्पशा सुखासाठी, कामुक सुखासाठी, काम भोगासाठी, काम क्रोधासाठी, छोट्याशा सुखासाठी तू विलक्षण जीवनमुक्ती सुखाचा काय करतोय? त्याग करतोय. जर हे असं जर तू करू शकतो तर मग आम्ही असंही तुला म्हणू काय की तू विद्यामुक्तीचा सुद्धा त्याग करशील. श्रीगुरु म्हणतात कुणाला? शिष्याला. म्हण नाही महाराज असं कसं काय, मी विद्यामुक्तीचा त्याग नाही करणार. अरे येड्या, या छोट्याशा काम क्रोधाधिकाच्या सुखाने, कामाच्या सुखाने, कामाधिकाच्या सुखासाठी तू त्याग करू राहिला. कशाचा? जीवनमुक्तीचा. तर पुढे चालून तू स्वर्गाच्या भोगरूप सुखासाठी विद्यामुक्तीचा त्याग करणार नाही. हे कशावरून?
याचा अर्थ स्वर्गासाठी तू काय करशील? विधेय मुक्तीचा सुद्धा त्याग करशील असं सांगतायत कोण? श्री गुरु. कुणाला? म्हणून ते तुझं बरोबर नाही. पंक्ती पहा. गुरु काम क्रोधाधिकांच्या त्यागाने, सापडलं का? काम क्रोधाधिकांच्या त्यागाने जर जीवनमुक्तीचे संपादन केले, कारण जीवनमुक्ती संपादन म्हणजे जीवनमुक्तीची प्राप्ती कधी होते? काम क्रोधाधिकांचा त्याग केला तर. जीवनमुक्तीचे संपादन केले तर आपण इहलोकाच्या भोगास अंतरू, म्हणजे इहलोकातला भोग आपला सुटून जाईल असं तुला वाटतं. श्री गुरु बोलतायत कुणाला? तर आपण इहलोकाच्या भोगास अंतरू अशी तुला भीती पडून, भीती वाटते तुला की जर आपण जीवनमुक्ती घ्यावी तर त्याग घडतो कशाचा? काम क्रोधाधिकाचा, म्हणजे इहलोकातल्या सुखाचा त्याग होऊ राहिला, म्हणजे त्याची तुला भीती वाटू राहिली त्याग होऊ नये म्हणून, व्हायला नाही पाहिजे असं तुला वाटतं. अशी तुला भीती पडून तीमुळे म्हणजे त्या भीतीमुळे जर तू जीवनमुक्ती टाकून देशील, बरोबर, कशासाठी? कामाधिकाच्या सुखासाठी, इहलोकाच्या सुखासाठी तू जर जीवनमुक्ती टाकून देशील तर विधेयमुक्त झाल्यावर, बरोबर, आपण स्वर्गाभोगास अंतरू या भीतीने. ही तुला भीती वाटेल, नको बाबा विधेयमुक्ती जर मला प्राप्त झाली तर स्वर्ग माझा हातचा जाईल, ही तुला भीती वाटेल. मग त्या भीतीने कदाचित तू काय करशील? स्वर्ग सुखासाठी विधेयमुक्तीचा पण त्याग करशील, आहे की नाही? असं. तर विधेयमुक्त झाल्यावर आपण स्वर्गभोगास अंतरू या भीतीने तू विधेयमुक्ती ही टाकून देशील, बरोबर. आणि तसे झाले असता तुला स्वर्ग मात्र प्राप्त होईल, ही गोष्ट बरोबर आहे. फार तर तुला काय मिळेल? स्वर्ग मिळेल. पण जन्मादी दुःख रहित जी विधेयमुक्ती ती तुला कधीही प्राप्त होणार नाही. कळलं? म्हणून बाबा रे असं काही वेळासारखं करू नको. काम क्रोध अधिकाचा त्याग कर, जीवनमुक्तीचं विलक्षण सुखाचा अनुभव घे असं सांगतायत कोण? श्री गुरु. ठीक आहे. पुढा शिष्य स्वर्गातले सुख. आता तो काय युक्ती सांगतो माहिती का? तो म्हणतो महाराज तसं तुम्ही जे म्हणून राहिले ना तसं नाही हो. तसं नाही म्हणजे मी स्वर्ग सुखासाठी विधेय मुक्तीला सोडणार नाही. कोण म्हणतो? हा, ह्या लोकातल्या भोगासाठी मात्र सोडून देतो. कशाला? जीवनमुक्तीला. पण स्वर्ग भोगासाठी मी विधेय मुक्तीला सोडणार नाही. कोण म्हणतो? तर श्री गुरु त्याला विचारतील मग का रे बाबा तू स्वर्ग सुखासाठी विधेय मुक्तीला सोडणार नाही कशावरून? तर तो म्हणतो महाराज खरं सांगू का, स्वर्गामध्ये स्वर्गाच्या भोगामध्ये अनेक प्रकारचे दोष आहे. म्हणजे दोषवान स्वर्ग सुखाला घेऊन मी काय करू? त्यापेक्षा स्वर्ग सुखाला मी सोडून देईन आणि विधेय मुक्तीचा स्वीकार करीन असं म्हणेल कोण? शिष्य. मग त्याला श्रीगुरु नंतर समजून सांगतील, अरे दोषाने युक्त तू स्वर्ग सुखाचा त्याग करतो आणि विधेय मुक्तीला स्वीकार करतो. तसं अत्यंत दोषाने युक्त असणाऱ्या इहलोकातल्या भोगाला सुद्धा तू का त्याग करत नाही? मग इहलोकातले भोग काय दोषाने युक्त नाही का? आहे ना, मग त्याचाही त्याग कर आणि जीवनमुक्तीचं सुख असं सांगायचं आहे. कळलं? शिष्य काय म्हणतो? आपली बाजू अगोदर तो मांडतो पहा. शिष्य स्वर्गातले सर्व भोग नाशवंत आहेत, है की नाही? कसे आहेत? नाशवंत आहे. कोण? स्वर्गातले भोग. आज मिळाला, है की नाही, तर राहतो कुठपर्यंत? पुण्य आहे तोपर्यंत, है की नाही? जसं जसं बॅलेन्स समाप्त होत जातं, बॅलेन्स संपलं मोबाईल बंद, त्याप्रमाणे स्वर्गातलं सुख तसंच आहे. जोपर्यंत आपल्याकडे बॅलेन्स आहे पुण्याचं, पुण्य संपलं भोग संपले. आणि शेवटी काय करतात? मग पूर्ण पुण्य संपवून पण देत नाही. थोडंसं पुण्य बाकी आहे तोपर्यंतच लगेच त्याला असं धरतात घसुडीला. बस संपत आलं तुम्हाला, संपत आलं बरं का, संपत आलं आणि संपायच्या अगोदर हे ढकलून देतात, धम घेऊन आपडतो मग खाली. कळलं की नाही? झाड तोडताना पाहिजे का आपण? झाड पूर्ण कापलं जात नाही, थोडंसं बाकी राहतं, तेवढंच कडकड 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 पडत पडतं खाली. तसं होतं तिथं. मग त्याला दोष दिसू राहिले शिष्याला. कुठं? स्वर्गातल्या भोगाविषयी. पंक्ती पहा. स्वर्गातले सर्व भोग नाशवंत आहेत व सातिशय आहेत. सातिशय म्हणजे कमी जास्त आहे. तिथं सुद्धा आनंद, तिथं काय साऱ्याला आनंद सारखा थोडी आहे. कारण तिथं सुद्धा कोणी सिंहासनावर बसलेले आहेत, कोणी हत्तीवर फिरत आहेत, कोणी गाढवावरच त्यांना फिरावं लागतं, त्यांना हाती भेटतच नाही तिथं सुद्धा, आहे की नाही? कोणाला तर झाडू लावावं लागतं तिथं, आहे स्वर्गातच. पण सुखात कमी जास्त पण आहे ना. हां, म्हणून सातिशय पण आहे व सातिशय आहेत. त्याचप्रमाणे तेथील भोगांच्या अंती शेवटी जीवाचा स्वर्गापासून अधपात होतो. स्वर्गातून अधपात होतो म्हणजे ढकलून देतात, खाली लोटून देतात, आहे की नाही? ते दया सुद्धा करत नाही, गेले मोठं आपटल हळूच नेऊन सोडावं म्हणून. हा ह्या देतात लोटून तिथून वरून.
कोणाला? ज्याचं पुण्य संपलं त्याला. अंत्यजीवाचा स्वर्गापासून अधप्पात होतो इत्यादी अनेक दोष स्वर्गात असल्यामुळे मी स्वर्गाचा निसंशय त्याग करीन. म्हणजे स्वर्गाच्या त्यागाविषयी तुम्ही संशय सुद्धा घेऊ नका. बिलकुल मी काय करीन? स्वर्गाचा त्याग करेन. स्वर्गाची मला जरुरी नाही. कोण म्हणतो? श्री गुरु उत्तर देतात, जर स्वर्गात क्षय म्हणजे नाशरूप दोष, स्वर्गात क्षय आणि सातिशयादी दोष आहेत व त्यामुळे तू स्वर्गाचा त्याग करण्यास तयार आहेस, तर स्वभावतः अनेक दोषांनी परिपूर्ण आहे की नाही? कोण? इहलोकातले भोग. बरं का? नंबर 1 दोष त्याच्यातला, अनेक दोषांनी परिपूर्ण. पुन्हा धर्मादी सर्व पुरुषार्थाचा नाश करणारे, हे एक विशेषण आहे की नाही? आणि अत्यंत दुःख देणारे, तिसरं विशेषण, जे काम क्रोधाधिक म्हणजे इहलोकातले भोग, त्यांचा नाश करण्यात तू का तयार नाहीस? इहलोकातल्या भोगात सुद्धा दोष आहे. कोण कोण? नंबर 1 अनेक दोषांनी परिपूर्ण आहे. धर्मादी, धर्म अर्थ काम मोक्ष, ही 4 पुरुषार्थ आहे. ही 4 पुरुषार्थापैकी एकही पुरुषार्थ प्राप्त होऊ शकत नाही जर काम क्रोधाधिक आणि या लोकांच्या भोगाचा स्वीकार केला तर. अर्थात पुरुषार्थाचे नाशक आहेत. कोण? इथले भोग. काम क्रोधाधिक म्हणजे इथले भोग. धर्मादी सर्व पुरुषार्थाचा नाश करणारे आणि अत्यंत दुःख देणारे आहे. कोण? काम क्रोधाधिक आणि इथले भोग म्हणजेच इथले भोग अत्यंत काय? दुःख देणारे आहे. जे काम क्रोधाधिक त्यांचा त्याग करण्यात तू का तयार नाहीस? कळलं? असा उलटा प्रश्न केला. कोणी? स्वर्गातल्या दोषाला पाहून त्याचा त्याग करायला तू तयार आहे, तर या लोकातल्या भोगात दोष पाहून त्याचा त्याग तू का करत नाहीस? हा प्रश्न. बरोबर? आता याचं उत्तर देतात नाही. त्याचा हा प्रश्न विचारलाय श्री गुरूंनी. शिष्य त्याचं उत्तर देतो. काय म्हणतो शिष्य? बघा, शिष्य वाचूया. एवढं थोडं राहिलं पण शिष्य काय म्हणतो एवढं पहा. शिष्य, वैराग्यादी साधनांच्या योगाने विलक्षण अनर्थास कारणीभूत जे कामाधिक त्यांची मला बाधा होणार नाही, अशा रीतीने जर मी त्या जिंकून ठेवले आहे, तर मग या लोकात भोगमात्रास उपयोगी जे कामाधिक त्यांचे गरजेपुरते ग्रहण केल्याने कोणता दोष उत्पन्न होतो ते सांगावे. लागला अर्थ? काय म्हणतो शिष्य पहा. तो म्हणतो, ज्ञान प्राप्त होण्याकरिता मी वैराग्य इत्यादी धारण केले आहे. अर्थात अत्यंत अनर्थाला कारणीभूत जे काम क्रोधाधिक त्यांचा मी काय केला आहे? त्याग केलेला आहे. बरोबर? पंक्ती पहा. वैराग्यादी साधनांच्या योगाने विलक्षण अनर्थास, विलक्षण म्हणजे अतिशय, इथे विलक्षण शब्दार्थ अतिशय, अतिशय अनर्थास, विलक्षण अनर्थास कारणीभूत जे कामाधिक त्यांची मला बाधा होणार आहे. बाधा होणार आहे म्हणजे त्याची मला क्लेश होणार आहे, अनर्थ होणार आहे. बाधा होणार म्हणजे अनर्थ होणार आहे, सॉरी, त्यांची मला बाधा होणार नाही अशा रीतीने जर मी त्या जिंकून ठेवले आहे. ठीक आहे ना? पंक्ती पहा. वैराग्यादी साधनांच्या योगाने विलक्षण अनर्थास कारणीभूत जे कामाधिक त्यांची मला बाधा होणार नाही अशा रीतीने जर मी त्या जिंकून ठेवल्या आहे. जिंकून ठेवलाय कुणाला? काम क्रोधाधिकांना. कशाच्या बळाने? वैराग्याधिकाच्या बळाने जिंकून ठेवला आहे की नाही? काम क्रोधाधिकांना. का बरं? कोणत्या काम क्रोधाधिकांना जिंकून ठेवला आहे? की ज्यांच्यामुळे महाअनर्थ प्राप्त होणार आहे, दुःख जन्ममरणादी, त्या काम क्रोधाधिकांना मी जिंकून ठेवला आहे. म्हणजे त्या काम क्रोधाधिकांचा मी त्याग केला आहे. कळलं? महाअनर्थाला कारणीभूत काम क्रोधाधिकांचा त्याग केला आहे. तर मग या लोकात भोग मात्रास उपयोगी, या लोकातील भोग प्राप्त करण्याला उपयोगी छुटूक मुटूक काम क्रोध जर मी स्वीकारले तर काय अडचण आहे? कारण महाअनर्थाला कारणीभूत जे काम क्रोध आहे त्याचा मी त्याग केला. आणि छोट्याशा काम क्रोधाला जर स्वीकारलं समजा या लोकातल्या भोगापुरता, तर काय अडचण आहे? असा प्रश्न करतोय कोण? शिष्य. तर मग या लोकात भोग मात्रास उपयोगी जे कामाधिक त्यांचे गरजेपुरती ग्रहण केल्याने कोणता दोष उत्पन्न होतो ते सांगावे. गरजेपुरती म्हणजे थोड्या अंशामध्ये जर आम्ही भोग स्वीकार केले, काम स्वीकार केला, तर काय अडचण आहे? काय दोष उत्पन्न होतो ते सांगा असा प्रश्न केला. त्याचं उत्तर श्री गुरु देतात, पण त्याचा विचार आपण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य